ऐश्वर्या आणि जानकी बोलत असतात. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, मग ठरल्याप्रमाणे करायचं ना? या शर्वरीचा आज सगळ्यांसमोर पर्दाफाश करूया ना? त्यावर जानकी म्हणत असते, हो हो ऐश्वर्या, आता फार वेळ वाट पाहायची नाही. चल आत्ताच्या आत्ता हिचा पर्दाफाश करूया. आता जानकी आणि ऐश्वर्या हॉलमध्ये सगळ्यांसमोर येत असतात. तिथे आधीपासूनच ऋषिकेश, सुमित्रा, सौमित्र, अवंतिका आणि घरातले इतर सगळे उपस्थित असतात. शर्वरी मात्र राहुल बरोबर एखाद्या बेडरूम मध्ये असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्याने जोरदार असा आवाज दिलेला असतो. ए शर्वरी, काय करतेस तिकडे आतमध्ये? बाहेर ये. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी राहुलला म्हणत असते, राहुल, हा तर ऐश्वर्याचा आवाज आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, हो, हा ऐश्वर्याचाच आवाज आहे. आणि आता ती तुला जोरदार आवाज देत बाहेर बोलवते, बहुतेक काहीतरी गडबड होणार आहे. त्यावर ऐश्वर्याला आता मस्ती आली आहे का, असा विचार आता शर्वरीच्या मनात आलेला असतो आणि चिडलेली शर्वरी बाहेर येते आणि लगेचच ऐश्वर्याला बोलू लागते, काय गे ऐश्वर्या, ही कोणती पद्धत माझ्याशी बोलायची? अशा प्रकारे तू माझ्याशी बोलू कसं शकतेस? हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगे शर्वरी, जास्त माच करू नको. तू आत्तापर्यंत जे काही केलंयस ना, त्याचा जर पाडा वाचला ना, तर इथे सगळेजण मिळून तुला दांडक्याने फटकवून काढतील. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्याला आता शर्वरी म्हणत असते, तुला म्हणायचं काय आहे? आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, मी सांगते ना ऐश्वर्याला नेमकं काय म्हणायचं आहे. तेवढ्यात ऋषिकेश बोलत असतो, जानकी, ऐश्वर्या, काय चाललंय तुमचं? तुम्ही इथे आम्हा सगळ्यांना बोलवलं, तुम्हाला काही बोलायचं आहे का? त्यावर जानकी म्हणत असते, हो हो ऋषिकेश, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, बोल लवकर, मला आता त्या प्रमुखांच्या मीटिंगसाठी जायचं आहे. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मी तुम्हा सगळ्यांना आत्तापर्यंत एक हिंट दिली होती की शर्वरीनेच नानांचा आणि विक्रांचा खून केलाय, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर या गोष्टीला अजिबातच विश्वास ठेवला नव्हता. त्यावर शर्वरी म्हणत असते, वा जानकी बहिणी, म्हणजे आज पुन्हा एकदा तू सगळं ते उकरून काढणारस तर? त्यावर जानकी म्हणत असते, थांबा शर्वरी वंश, कशाला घाई करताय तुम्ही? तुमच्या मते तुम्ही तर काहीच केलेलं नाहीये, मग तुम्हाला घाबरायची गरजच नाहीये. त्यावर शर्वरी म्हणत असते, असं कसं? उगाचच माझ्यावर खोटे नाटे आरोप करशील आणि त्या आरोपांना जर कोणी खरं मानलं तर माझ्यावर कारवाई झाली तर? त्यावर शर्वरीला ऐश्वर्या म्हणत असते, अगं कारवाई तेव्हाच होते ज्या वेळेला एखादा माणूस चुकतो, आणि इथे तर तू चुकलेली आहेस. तेवढ्यात ऐश्वर्या पटकन बोलत असते, सॉरी सॉरी, तू चुकलेली नाहीयेस, तर तू खूप मोठा गुन्हा केलायस. स्वतःच्याच नवऱ्याला आणि स्वतःच्याच बापाला मारलंयस तू जिवंतपणे. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, तुझ्या जिभेला काही हाड? अगं बोलताना जरा विचार तरी कर, काय बोलतेस तू हे? शर्वरी माझी मुलगी आहे आणि शर्वरी असलं काही करणार नाही, त्यामुळे प्लीज असल्या प्रकारची वाच्यता करू नकोस तू. त्यावर जानकी म्हणत असते, आई थांबा, तुम्हालाही काही गोष्टी माहिती नाहीयेत. या शर्वरीला आत्तापर्यंत तुम्ही खूप पाठीशी घातलात, पण या शर्वरीने आत्तापर्यंत जे काही केलंय ना, ते सगळं मी तुमच्यासमोर उघड करणार आहे. अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी बहिणी, मी तुमच्या अजिबातच विरोधात नाहीये, पण खरंच तुम्हाला असं वाटतं का शर्वरी या सगळ्यामध्ये दोषी आहे? त्यावर जानकी म्हणत असते, हो वाटतं, नाही तर माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, पुरावा आहे, पुरावा आहे, असं फक्त जानकी बहिणी तू बोलतेस, पण तुझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये. आता जानकी बोलू लागते, माझ्या हातात असलेला मोबाईल, हा मोबाईल माझा नाहीये, पण या मोबाईलमध्ये असा काही पुरावा आहे, जर मी सगळ्यांसमोर आता उघड केला तर सगळे मिळून आत्ताच्या आत्ता शर्वरीला बदडून काढतील. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल मनातल्या मनात बोलत असतो, वाट लागली, म्हणजे या जानकीकडे खरा तो मोबाईल आहे ज्यात ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. आणि अशातच आता राहुल शर्वरीच्या कानाजवळ येतो आणि पुटपुटू लागतो, अगं ए शर्वरी, वाट लागली ना, हिच्या हातात तर तो मोबाईल आहे
त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल काळजी करू नकोस तू. अजूनही तू तुझ्या शर्वरीला ओळखलेलं नाहीयेस. मी कधी काय करू शकते याचा तुला अजूनही थांगपत्ता नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, म्हणजे? त्यावर शर्वरी म्हणत असते, हळूहळू बघ, कळेल तुला. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता राहुलला शर्वरीने तिथेच गपचूप उभं राहायला सांगितलेलं असतं. राहुल निमूटपणे उभा राहतो. तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, फक्त बोलतेस तू, पण अजूनपर्यंत पुरावा सगळ्यांसमोर उघड केलेला नाहीयेस. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, का करताय घाई तुम्ही? अहो, या शर्वरीने स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलाय, स्वतःच्या बापाला ठार मारलाय. या मुलीकडनं अजून कसली अपेक्षा करायची? आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी, शब्द जपून वापर. माझ्या शर्वरीला अजिबातच खुनी बोलायचं नाही. ती असं काही करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, थँक्यू सो मच आई, तू माझ्या पाठीशी आहेस हे मला ऐकून खूप बरं वाटलं. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, शर्वरी, जास्त नाटकं करू नको. आता पुढच्या 2च मिनिटात तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड होणार आहे. मग मग काय करणार तू? मग तर तुझी अवस्था अशी होणार आहे, ना घर का ना घाट का. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी जोरात बोलू लागते, ऐश्वर्या, तू स्वतःला जास्त शहाणी समजू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि जानकी बहिणीने मिळून जो काही प्लॅन केला आहे ना, तो अजिबातच सक्सेस होणार नाहीये. आता ऐश्वर्या म्हणत असते, अरे वा, म्हणजे तुला खूपच खात्री आहे तर. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, असेल ना तुमच्याकडे पुरावा तर सगळ्यांसमोर उघड करा. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आता फार वेळ दौडू नको. लगेचच तुझ्या हातात असलेल्या मोबाईलमधील तो मेसेज सगळ्यांना दाखव, तो व्हिडिओ सगळ्यांना दाखव. हे सगळं ऐकल्यावर जानकी म्हणत असते, हे काय? आत्ताच या मोबाईलमधील व्हिडिओ आणि मेसेज सगळ्यांसमोर ओपन करते. जानकी ते आता ओपन करत असताना अचानकपणे पाठीमागे असलेला राहुल म्हणत असतो, पण कशावर ना? या जानकीच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये सगळे काही पुरावे आहेत. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तू जरा 2 मिनिटं तिथेच थांब. कशाला मध्ये बोलतोयस तू? तेवढ्यात जानकी त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शोधत असते, पण तिला तो व्हिडिओच सापडत नसतो. आणि अशातच आता शोधाशोध करणाऱ्या जानकीला शर्वरी बोलू लागते, काय झालंय जानकी बहिणी, सापडत नाहीये का तुला तो व्हिडिओ? त्यावर जानकी म्हणत असते, हो, यातच या फोल्डरमध्ये ठेवला होता तो व्हिडिओ. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, बास झाला, तुझी नाटकं बास झाली. तू अशा प्रकारे नाटकं करशील असं वाटलं नव्हतं मला. अगं, असं करू नकोस, अशाने तू स्वतः बदनाम होणार आहेस. तुला काय वाटलं होतं? तू फक्त आरोप करशील आणि घरातले सगळे माझ्या विरोधात जातील असं वाटलं होतं का तुला? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, अगं तो व्हिडिओ गेला कुठे? ते मेसेजेस गेले कुठे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी, असं काय करतेस? याच मोबाईलमध्ये सगळं काही होतं ना? त्यावर जानकी म्हणत असते, हो, यातच सगळं काही होतं, पण आता यातलं काहीच सापडत नाहीये. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, पाहिलंस आई, ही जानकी बहिणी आणि ही ऐश्वर्या दोघं मिळून माझ्या मागे असे काही लागले आहेत ना, की त्यांना या घरात मी नकोच आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, काय गे जानकी, ऐश्वर्या, काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या मुलीच्या मागे इतके का लागले आहात? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे पुरावा नसतानाही माझ्या मुलीविरोधात तुम्ही इतक्या कठोर शब्दात बोलता. ज्या दिवशी तुम्हाला एखादा पुरावा सापडेल, तुम्ही तर तिला फटकावून काढाल. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल देखील लगेच बोलू लागतो, अगदी बरोबर बोललात तुम्ही आई. या जानकी वहिनी आणि ऐश्वर्याला तर चांगली समज दिलीच पाहिजे. यापुढे असं जर दोन्ही कोणी वागलं ना, तर मी शांतपणे खपवून घेणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, मला कळत नाहीये, या मोबाईल मधील मेसेजेस आणि व्हिडिओ नेमके गेले कुठे? त्यावर शर्वरी स्वतःशी बोलत असते, नाही कळणार जानकी तुला त्या मोबाईल मधील मेसेज आणि व्हिडिओ कुठे गेला, कारण ते मी आधीच डिलीट मारले होते. आणि अशातच आता राहुल शर्वरीकडे पाहतो. त्यावेळेला राहुल म्हणत असतो, शर्वरी, आता माझ्या हळूहळू येतंय लक्षात की मोबाईल मधील मेसेजेस आणि व्हिडिओ तू डिलीट केले म्हणून. त्यावर शर्वरी म्हणत असते, आत्ता कसं बोललास तू? अगदी बरोबर बोललास.
मी अशा प्रकारची कामं आधीच करून ठेवते, जेणेकरून आपल्याला याचा पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये. आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, जानकी म्हणजे आपण सगळ्यांसमोर मूर्ख ठरलो. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी जर आधीपासूनच तुमच्या दोघांचं काही ठरलं असेल तर ते चुकीचं आहे. शर्वरीला अशा प्रकारे बदनाम करू नका. उद्या तिचं मानसर्व ढासळलं तर आपण काय करायचं? त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता जानकीला ऋषिकेश म्हणत असतो, जानकी यापुढे तू माझ्या बहिणीच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाहीयेस. त्यावर शर्वरी म्हणत असते, काय काय गे जानकी बहिणी, बोल ना, माझा दादा काहीतरी बोलतोय त्याच्यावर उत्तर दे. त्यावर जानकी म्हणत असते, आता मी तुमची माफी मागायला हवी ना शर्वरी वंश? त्यावर शर्वरी म्हणत असते, हो माफी तर मागायला हवी. अख्ख्या घराण्यासमोर तू आज माझी इज्जत काढलीस. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी अगदी बरोबर बोलते शर्वरी, तू तिची माफी मागायलाच हवी. आणि अशातच आता सुमित्रा देखील म्हणत असते, हो हो हो, माझ्या मुलीची माफी जानकीने मागायलाच हवी. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, हो मी सुद्धा माफी मागायला तयार आहे. आणि अशातच आता सगळे पाहतायत की जानकी नेमकी कशी माफी मागणार. आणि तेवढ्यात आपण पाहतोय जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, मी तुमच्यावर चिखलफेक केल्याप्रमाणे तुम्ही मला आत्तापर्यंत जो काही मान दिला तो सगळा मध्यनजर रखते हुए मी तुमची माफी मागत आहे. असं जर तुम्हाला शर्वरी वंश वाटत असेल तर ते अजिबातच होणार नाहीये, कारण मी तुमची माफी वगैरे मागणार नाहीये. त्यावर राहुल लगेचच म्हणत असतो, काय चाललंय जानकी बहिणी, आधी तर चूक करायची आणि वर माफी मागायची नाही. त्यावर जानकी म्हणत असते, ओ राहुल, शहाणपणा करायचं नाही, तिथेच उभं राहायचं. आता मी सगळ्यांसमोर या शर्वरीचा पर्दाफाश करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, तुझं डोकं फिरलंय का जानकी? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? आता 2 मिनिटापूर्वी काय म्हणालीस तू? तुझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ, ते मेसेजेस नाही आहेस आणि तू माफी मागणार होतीस ना? आणि माफी मागता मागताही तू माझ्या मुलीचा अपमान केलायस. त्यावर जानकी म्हणत असते, आई थांबा जरा. अहो, या मोबाईलमधील मेसेजेस आणि व्हिडिओ तुमच्याच या नालायक मुलीने डिलीट मारलेत. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, म्हणजे? त्यावर जानकी म्हणत असते, या मोबाईलमध्ये सगळं काही होतं, पण तुमच्याच या दीड दमडीच्या कार्टीने सगळं काही डिलीट मारलंय. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता सगळ्यांसमोर जानकी म्हणत असते, खरं तर या शर्वरीला माहीतच नव्हतं की खरा मोबाईल कुठे आहे ते. मी आधीपासूनच ते व्हिडिओ, ते मेसेजेस माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतले आहेत. सांग ना शर्वरी, दुसऱ्या मोबाईलमधील मेसेजेस आणि व्हिडिओ तू कशी काय डिलीट मारणार आहेस? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शर्वरी पूर्णपणे निशब्द झालेली असते. तिला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं. आणि अशातच आता तिला एका झटक्यामध्ये जानकीने सगळ्यांसमोर असं उघडं करून ठेवलेलं असतं. सगळ्यांसमोर मोठी तमाशा होईल याच भीतीने आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, तू सगळ्यांसमोर हा व्हिडिओ प्ले कर. तो व्हिडिओ प्ले करताच शर्वरीने नेमकं काय शेण खाऊन ठेवलंय हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं. त्या व्हिडिओमध्ये असणारी एक बाई म्हणत असते, या बाईने स्वतःच्या नवऱ्याला मारलंय, स्वतःच्या बापाला मारलंय, बघा हा व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ आता सगळ्यांनीच पाहिलेला असतो. सुमित्रा पुढे येते आणि सणसणीत असं या शर्वरीचं थोबाड फोडते. अशातच आता शर्वरी म्हणत असते, आई तू माझ्यावर हात उचललास? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अगं तुझ्यावर फक्त हात उचललाय, तुला तर गोळी मारली पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर राहुलला कळून चुकलेलं असतं. आता आपल्याला इथून पळून जायला हवं. आपण जर इथेच थांबलो तर या शर्वरीच्या केसमध्ये माझी सुद्धा रफडचक्की होईल. आणि अशातच आता पाठीमागून हळूहळू पळणाऱ्या राहुलचा तंगडाच आता सौमित्रने धरलेला असतो. सौमित्रने धरलेला तंगडा राहुल सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण सौमित्र आता त्याला घट्ट धरतो आणि सगळ्यांसमोर आणून मध्ये आपटतो. अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, सौमित्र काय चाललं हे सगळं? तू या राहुलला का आपटलायस इकडे? त्यावर सौमित्र म्हणत असतो, तुमचं सगळ्यांचं इथे सुरू असताना हा अलगतच मागच्या रस्त्याने पळण्याचा करत होता प्रयत्न, आणि याचा प्रयत्न मी पाडलाय हाणून. हे सगळं ऐकल्यावर आता तिथे असलेला सौमित्रचा मित्र म्हणत असतो,
अरे त्याला पळण्यापासून वाचवण्यासाठी मी इथे आलोय, काळजी करू नका तुम्ही. आणि अशातच आता जानकी ऐश्वर्याने शर्वरीला थोबड थोबड थोबडवलेलं असतं आणि तिला तिची योग्य ती जागा दाखवून दिलेली असते. शर्वरी स्वतःशी बोलत असते, प्रत्येक वेळी माझा प्लॅन कसं काय फ्लॉप होतो. कोणीतरी आहे जो माझा प्लॅन फ्लॉप करतोय, पण मला काय, मी तर माझ्या पद्धतीनेच जगणार आहे. असं तसं म्हणत आता शर्वरीने स्वतः तिथे खूपच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. शर्वरीला एका फटक्यात जानकीने कानाखाली देऊन वठणीवर आणलेलं असतं. पण परत शर्वरी म्हणत असते, ए जानकी, तुला तुझी लायकी कळत नाही का? आधी तर मला वंस म्हणायचीस, आता शर्वरी म्हणतेस काय? तेवढ्यात ऋषिकेशने शर्वरीला थोबड थोबड थोबडवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, चालती हो, यापुढे माझ्या घराच्या आसपास देखील दिसायचं नाही. आणि अशातच आता ही जी शर्वरी असते ती म्हणत असते, दादा, असं कसं बोलू शकतोस तू? बहीण आहे मी तुझी, दादा आहेस तू माझा. या नात्याने या घरात मी राहूच शकते आणि आयुष्यभर तुला मला झेलावं लागलं तरी तू झेलणार. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, नाही हा ऋषिकेश, अजिबातच नाही. या शर्वरीला यापुढे आपण अजिबातच झेलायचं नाही. तिला तिची योग्य ती लायकी दाखवून द्यायची. आणि अशातच आता ऋषिकेशने शर्वरीचा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकलेला असतो आणि तिला असं म्हटलेलं असतं, चालती हो, उभ्या आयुष्यात तू तुझा थोबाड पुन्हा दाखवू नको. त्यावर शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश, ऋषिकेश प्लीज समजून घे. आता ऋषिकेशला प्लीज समजून घे ऋषिकेश असं एकेरी उल्लेख करणाऱ्या शर्वरीचं थोबाड जानकीने साटकन तोडलेलं असतं आणि शर्वरीला बाजूच्या रूममध्ये आपटलेलं असतं. शर्वरी रडण्याचं नाटक करते. तिला वाटत असतं रडण्याचं नाटक केलं तर आपण वाचू. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत आणखी काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.